नमस्कार. साप्ताहिक विवेकच्या संस्कृती रंग कार्यक्रमात मी अश्विनी मयेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज छत्रपती शिवरायांची पुण्यतिथी. अवघं 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना लाभलं. पण लाभलेल्या या अर्धशतकी आयुष्यात त्यांनी जे अजोड कार्य केलं, त्यामुळेच त्यांचं स्मरण आज 350 वर्षानंतरही आपल्याला आहे, अखिल विश्वाला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या शिवरायांचं व्यक्तिमत्व हे शतपैलू असणारं विलक्षण प्रेरक व्यक्तिमत्व. त्यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत संस्कृती रक्षक शिवराय या त्यांच्या पैलूविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मराठी हिंदी चित्रपटसृष्टी, मराठी नाट्यसृष्टी, विविध मालिका आणि काही खास जाहिरातींच्या माध्यमातून सर्वांच्या परिचयाचे असलेले अभिनेते राहुल सोलापूरकर. उत्तम अभिनेते, प्रभावी वक्ते, नावाजलेले डबिंग आर्टिस्ट असलेले राहुलजी यांचा शिवचरित्र हा विशेष आस्थेचा आणि अभ्यासाचा विषय आहे. नमस्कार राहुलजी. विवेकच्या संस्कृती रंग या कार्यक्रमात तुमचं स्वागत. पहिली प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे राज्य व्यवहारात अरबी आणि फारसी शब्दांचा जो वापर होत होता, त्याच्या जागी त्यांनी जाणीवपूर्वक योजलेले संस्कृत आणि मराठी शब्द. भाषा ही आपल्यासोबत एक विशिष्ट विचार आणि संस्कृती घेऊन येत असते आणि राज्यकारभारात स्वभाषा नसेल तर ते कसलं स्वराज्य, असाही विचार त्यामागे नक्की असावा. त्यामुळे शासन व्यवस्थेसाठी राज्य व्यवहार कोश महाराजांनी केला. त्या राज्य व्यवहार कोशाविषयी माझा पहिला प्रश्न, तिथूनच आपण आजच्या मुलाखतीची सुरुवात करू. राज्य व्यवहार कोशाचा विषय निघालाय म्हणून सांगतो. राज्याभिषेकाच्या वेळेला महाराजांनी घेतलेला हा निर्णय जरी असला तरी महाराजांची मुद्रा जर आपण बघितली तर लक्षात येतं. कारण मुद्रा ही खूप आधी म्हणजे 1646च्या जानेवारीतलं एक पत्र आहे महाराजांचं. त्या पत्रावर महाराजांची मुद्रा पहिल्यांदा दिसते. म्हणजे याचा अर्थ किती आधी विचार संस्कृत भाषेचा, संस्कृतीचा हा त्यांनी केला असेल हे लक्षात येतं. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांच्या मनात कुठेतरी ते असावं. दुसरं उदाहरण आधीच परत एकदा देतो की स्वामी परमानंद नेवासकरांनी लिहिलेलं जे शिवभारत आहे, जे अधिकृत ऐतिहासिक पुरावा शिवचरित्राचा म्हणून मानलं जातं, ते संपूर्ण संस्कृत मध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच्या प्रस्तावनेत स्वामी परमानंद म्हणतात की शिवरायांनी मला अशी आज्ञा केली, हे संस्कृत मध्ये लिही. मध्ये काही लोकांनी असं त्याच्यावरती उगाच एक काहीतरी हल्ली उठवायचं असतं महाराजांच्या विषयी. त्याच्यात एक असं विचारलं होतं की मग मराठीत का नाही लिहिला, महाराज मराठी होते तर असा विचार केला पाहिजे की 5 शाह्यांशी लढत असलेले महाराज, ज्यावेळेला मी केलेली प्रत्येक कृती ही इतिहास म्हणून, दाखला म्हणून लोकांपुढे संपूर्ण हिंदुस्थानभर जाणार असेल, तर तेव्हा ती मराठीत लिहिण्यापेक्षा संपूर्ण भारतामध्ये ज्या काही प्रादेशिक भाषा सगळ्या आहेत त्याची मूळ भाषा गिरवाण म्हणजे संस्कृत, त्याच्यामध्ये लिहिलं जावं हा विचार त्यावेळेला महाराजांनी केलेला होता. त्यामुळे राज्य व्यवहार कोशाच्या निर्णयावर महाराज जेव्हा आले तेव्हा महाराजांनी मोरोपंतांना स्वच्छ विचारलेला प्रश्न आहे. त्यांना असं विचारलं होतं की मोरोपंत, आपल्याकडच्या पत्रांचे मायने काय असतात? या वेगवेगळ्या लोकांशी जे व्यवहार होतात किंवा आपण वेगवेगळ्या शाळांना जी पत्र पाठवतो, तर ज्याची जी भाषा त्याप्रमाणे पत्र. म्हणजे इंग्रजांना तो शेणवी वकील होता, त्यावेळेला तो इंग्रजीत लिहायचा. फ्रेंचांना, डचांना अशी वेगवेगळ्या भाषेत त्यांच्या पत्र पाठवली जायची. तर शाह्यांशी सगळ्यात जास्त संबंध यायचा हिंदुस्थानात. तर मोरोपंतांनी त्याचा मायना वाचून दाखवला होता त्यावेळेला त्यांना की अजरक्त खाने राजे शिवाजी दान दौलत बजानी कारकुनानी हाल व इस्तकबाल व देशमुखानी पुणे बिदानत ते सुहूर सन समान अरबेन नलफ दरवले. आता हे काही कळणार नाही आपल्याकडच्या लोकांना, कारण त्यावेळेचा अरबी, उर्दू, फारसी असे सगळे शब्द असलेलं असं होतं. महाराजांनी सांगितलं, जर आपण मराठी राज्य निर्माण करतोय, हिंदवी स्वराज्य निर्माण करतोय, तर आता आपल्या सही शिक्क्यानिशी जाणारं जे काही पत्र असेल त्याचा इथून पुढचा मजकूर हा आपल्या पद्धतीनेच असला पाहिजे. आणि म्हणून मग स्वस्तिश्री राज्याभिषेक शक आनंद नाम संवत्सर आषाढ शुद्ध प्रतिपदा सौम्य वासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती यांनी राजमान्य राजश्री यांची आज्ञा केली की, असे मायने सुरू झाले. सांगण्याचा उद्देश असा आहे की स्वत्वाचा नुसता कणा दिलेला नाही महाराजांनी, तर आपण म्हणलात तसं स्वधर्म,
स्वभाषा, स्वाभिमान असे सगळे स्व एकत्र त्याच्यामध्ये आलेले आहेत, की या एका गोष्टीनी त्या भाषेचे 1400 शब्द निर्माण करून महाराजांनी अशी प्रतिमा निर्माण केली की इथून पुढे तुम्हाला आमच्या भाषेचा स्वीकार करावाच लागेल. आणि आमच्या भाषेचा स्वीकार हे फक्त भाषेपुरतं मर्यादित नाही, तर मी राज्याभिषेक झालेला छत्रपती आहे याचा एका अर्थी तुम्ही स्वीकार केला पाहिजे. त्यामुळे हा कणाच जो महाराजांनी दिलाय ना, तोच संस्कृती रक्षकाची सगळ्यात मोठी भूमिका आहे असं मनापासून म्हणावं असं वाटतं. अगदी. तुम्ही वाचला नुसता मायना तरी असा ऊर अभिमानाने भरून येतो. तुम्ही म्हणतातच की खरोखर एक कणा म्हणजे आपला अगदी जे लेचेपेचे झाले होतं मन आणि कणाही, अगदी बरोबर, त्या महाराजांनी एक आपण म्हणू तसं की पुनःस्थापना केली या सगळ्याची. आताच बोलताना तुम्ही एका संस्कृत ग्रंथाविषयी बोललात आणि माझ्या वाचनात असं आलं होतं की महाराजांनी प्रकांड पंडित गागा भट्ट यांना सुद्धा शिवार्कोदयः आणि कर्णकौस्तुभ हे 2 ग्रंथ संस्कृत मधून लिहायला सांगितले होते. त्यामागचा विचार आता अर्थात माझा प्रश्न हा असला तरी आलाच की गिरवाण भाषा आहे आणि ही देशभर या निमित्ताने शिवरायाची कीर्ती पोचावी हा विचार नक्कीच त्याच्या मागे असेल. किंवा राज्याभिषेकाचं जे नियोजन केलं होतं त्याच्यातूनही त्यांचा संस्कृतीविषयी असलेला अभिमान दिसतो. पोशाखाची निवड असेल, प्रत्यक्ष राज्याभिषेकाचा सगळा सोहळा असेल, त्याविषयी थोडं त्या सोहळ्याची वैशिष्ट्ये त्याविषयी सांगावं. मुळामध्ये नाट्य रूपांतर ज्या ज्या वेळेला शिवरायांच्या आयुष्यातल्या घटनांचं होतं त्याच्यात राज्याभिषेक हा एक अत्यंत अपरिहार्य असा भाग असतो. आणि मग बऱ्याच नाटकांमध्ये मी असं पाहिलंय की, आणि मुद्दाम असं इथं सध्या घडवलं जातं की बाबा इथल्या ब्राह्मणांनी नकार दिला आणि त्यामुळे मग गागा भट्ट आले वगैरे, असलं काही नाहीये. तोपर्यंत हिंदूंचा एकही राजा सिंहासनाधीश्वर झालेला नव्हता. जे काही बसले ते शायांचे राजे बसले वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे ह्याचे विधी काय असतात इथपासून कुठलीही गोष्ट ही बाकी कोणालाही माहिती नव्हती. बरं, असंही दाखवलं जातं की गागा भट्टांनी येऊन विनंती केली की आता तुम्ही राज्यावर बसा. नाही, हा महाराजांनी निर्णय घेतलेला होता की मी छत्रपती होणार. आता फार तर त्यांनी आज्ञा घेतली असेल तर ती फक्त मासाहेब जिजाऊंची घेतली असेल, बाकी कोणाची आज्ञा किंवा कोणी विनंत्या वगैरे केल्या असं नाही. महाराजांनी ठरवून केलेलं आहे हे सगळं की आता सिंहासनाधीश्वर झाल्याशिवाय लोकांवर वचक बसणार नाही. भौगोलिक दृष्ट्या काही लोक म्हणतात 2.5 जिल्ह्यांचं सगळं मिळून ते राज्य होतं. पुणे, कोल्हापूर, सातारा हा भाग सगळा थोडाफार अर्धा पनवेल पर्यंत इकडं, आणि मग खाली काही भाग रायगड जिल्ह्याकडचा वगैरे. तर भौगोलिक किती आहे याची किंमत नसते. त्यांच्यापेक्षा 33 पट मोठ्या असलेल्या मोगलांनाही आणि त्यांच्यापेक्षा 21 पट मोठ्या असलेल्या आदिलशहाला, या दोघांनाही त्यांनी धूळ चारलेली आहे आणि सर्वार्थाने हे राज्य हिंदुस्थानातलं अत्यंत मोठं करून ठेवलंय असे उल्लेख वेगवेगळ्या इतिहासकारांच्या दाखल्यांमध्ये दिसतात. इतका शिवाजी महाराजांचा व्यवस्थित उल्लेख सगळ्या इतिहासकारांनी नंतरच्या काळात अबे बॅर्थेलिनो कॅरे पासून सगळ्या लोकांनी केलेला आहे, हे दिसतं आपल्याला. फक्त आपण जे म्हणलात त्यातलं शिवार्कोदया याचा उल्लेख कुठेही तसा सापडत नाही की तो शिवाजी महाराज, कदाचित तो निश्चित नाही माहिती मला, मी शोध घेण्याचाही प्रयत्न करणार नंतरही परत, पण अनेकांनी घेतलाय. पण माझ्या मते तो शिवाजी महाराजांच्या हयातीतलाही तर नंतर लिहिला गेलेला आहे, कदाचित संभाजी महाराजांच्या ह्याच्यात नसेल. आणि जो दुसरा उल्लेख आपण केला कर्णकौस्तुभ, हा कर्णकौस्तुभ हा ग्रंथ मात्र शिवरायांच्या आज्ञेवरनं लिहिला, पण तो गागा भट्टांनी लिहिलेला नाही. तो कृष्ण ज्योतिषी नावाच्या माणसाने लिहिलाय. महाराजांच्या पदरी हा कृष्ण ज्योतिषी होता आणि तो अगदी राज्याभिषेकानंतर महाराजांच्या तामिळनाडूतल्या स्वाऱ्या झाल्या तेव्हा महाराजांच्या बरोबर आहे असे उल्लेख सापडतात. पण संस्कृती रक्षणाचं हे किती मोठं लक्षण आहे असं म्हणावं असं वाटतं, कारण महाराजांनी त्यांना असं सांगितलं कृष्ण ज्योतिषांना की तुम्ही कर्णकौस्तुभ हा ग्रंथ लिहा. हा ग्रंथ कशावरचा आहे तर हा आपल्या हिंदू संस्कृतीतल्या पंचांग संस्कृतीवरती आहे आणि तिच्या शुद्धीकरणावरती आहे. म्हणजे आपलं संपूर्ण पंचांग आणि आपले सगळे सणवार हे त्याच्याशी निगडित आहेत. उदाहरणार्थ आज आपण शिवपुण्यतिथी साजरी करतोय, पण शिवपुण्यतिथी आणि शिवरायांना नमन करत असताना आपण पुन्हा पंचांग बघितलं तर त्यानुसारच करतो, आपण तारखेने नाही करत इंग्रजी. हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा म्हणजेच शिवपुण्यतिथी असं आपण म्हणतो, म्हणजे पुन्हा पंचांगाशी निगडित भाग आला. फाल्गुन वद्य तृतीया म्हणजे पुन्हा राज्याभिषेक म्हणजे पुन्हा आपण पंचांगाशी निगडित असं सगळं आपण म्हणतो. तर ही जी पंचांग संस्कृती आहे
त्यातले जे सण वार आपल्या सगळ्या संस्कृतीशी निगडीत आहेत त्यातली भाषा शुद्धी व्यवस्थित झाली पाहिजे, ती करा आणि तो शुद्ध ग्रंथ लिहून काढा, असं कृष्ण ज्योतिषांना महाराजांनी सांगितलं, असं प्रस्तावनेत त्यांनी म्हणलंय. आणि त्यातून कर्ण कौस्तुभ हा ग्रंथ निर्माण झाला. म्हणजे संस्कृती रक्षणाचं एक अत्यंत मोठं वेगळं पुन्हा लक्षण. आणि त्याचबरोबर मी मगाशी ज्या वेळेला वाचत होतो महाराजांच्या याचा मायना, तर त्याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल की महाराज स्वतःचा उल्लेख स्वस्तिश्री इथनं पुढं जाऊन करतात, पण कधीही पत्राचा मायना वगळता महाराजांनी स्वतःच्या राज्याभिषेकानंतरही नामाविधान तशा पद्धतीने न करता मूळ ओळ अशीच ठेवलेली आहे की हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. म्हणजे किती, म्हणजे कुठलाही किल्ला आज आपण जे काही 284 किल्ले जर हिंडून बघितले तर लक्षात येतं की महाराजांनी एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव सुद्धा लिहिलं. संस्कृती निर्माण करत असताना किंवा संस्कृतीला प्रतिष्ठापना देत असताना किंवा ज्या आपल्या म्हणजे समाजामध्ये आपल्या धर्मामध्ये ज्या रूढी परंपरा वर्षानुवर्ष अत्यंत उत्तम रुजलेल्या आहेत त्यांचा पाठपुरावा करत असताना ते कशा पद्धतीने करतोय यालाही फार मोठी किंमत असते. आणि ज्याला ही जाणीव असते तो माणूस या पद्धतीने वागतो. म्हणजे मला कित्येकदा ताई वेगवेगळ्या गडांवरती गेल्यानंतर अत्यंत संताप होतो, उद्वेगाने डोळ्यात अश्रू उभे राहतात की अरे ज्यांनी एवढं मोठं स्वत्व तुम्हाला दिलं त्या राजांनी स्वतःचं नाव नाही दिलं, तुम्ही काय खडू आणि चुन्यानी तुमची नावं देऊन ठेवताय, बदाम बोलत असताना तेच डोळ्यासमोर आलं. किती किती नालायक नतद्रष्ट लोक होत आपण की आपण शिवाजी महाराजांना समजून घेत नाही. त्यामुळे मला स्वतःला वाटतं संस्कृती महाराजांनी मुळात जी होती ती रुजवण्याचा प्रयत्न केला, तिला कणा देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातल्या सगळ्या बारीक सारीक विचारांचा प्रयत्न केला. म्हणून मी कर्ण कौस्तुभे सांगितलं की पंचांग संस्कृती शुद्ध करून घेतली त्यांनी. म्हणजे किती विचार केला असेल. हो ना, नक्कीच. आपण आता आणि राज्याभिषेक सोहळा त्याविषयी पण एक तर राज्याभिषेक महाराजांचा झालाय तो पहाटे साधारणतः 3:15 3:30ची वेळ असावी, ज्याला ब्राह्म मुहूर्त. हो, ब्राह्म मुहूर्तावरती झालेला आहे. आणि सगळ्या 8 दिशांच्या त्यांच्या राण्या सगळे लोक तिथे हजर आहेत. स्वतः छोटे राजाराम आहेत, संभाजी महाराज आहेत, सर्व राण्या आहेत आणि मंत्रोच्चारात अत्यंत उत्तमरित्या तो सगळा झाला. महत्वाचा भाग त्यातला मला परत संस्कृतीशी निगडीत असा वाटतो की 18 पगड जातींचं राज्य महाराजांनी उभं केलं असं आपण म्हणतो. आणि हे करत असतानाही ही 18 पगड जाती या 12 बलुतेदार ज्याला आपण पूर्वी म्हणायचो अशा पद्धतीने निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे आधी व्यवसायाने निर्माण झाले आणि नंतर त्यांना त्या जातीचं नावाविधान लागलं. असं गावगाडा पुस्तक वाचलं तरी आपल्याला कळतं की कशा निर्माण झाल्या या. तर त्या कार्य संस्कृतीशी निगडीत असलेल्या असल्यामुळे असेल महाराजांनी त्या त्या कार्यासाठी ती माणसं नेमली हे तर आहेच, पण अशा सगळ्या लोकांना गडावर एकत्र करून महाराजांनी तो राज्याभिषेक करून आणलाय. म्हणजे संस्कृतीमध्ये महत्वाचा भाग काय असतो तर अपपर भाव टाकून देऊन संपूर्ण समाज एकत्रित राहतो. तर त्याचं सर्वोत्तम उदाहरण महाराजांचं तिथे दिसतं. आणि त्यातला आणखीन एक भाग सांगतो की जो त्या सगळ्या बांधलेल्या रायगडावर नंतर घडलेला भाग आहे स्थापत्यातला. त्याचं कारण महाराज त्याच्या काही म्हणजे 2-1 वर्षच आधी महाराज आग्र्याला गेलेले आहेत आणि तिथे अटकलेले आहेत आणि ती आग्र्याहून सुटका वगैरे तो सगळा ऐतिहासिक भाग आपल्याला माहिती आहे. त्या काळात महाराजांनी जो किल्ला ज्याचा पायाभरणी महाराजांनी केली सुवर्णदुर्ग असं आपण म्हणतो, तर तो बांधायला घेतलेला होता सिंधुदुर्गच्या तिथे खाली कुर्ट बेटाच्या जवळचा. पण दुर्दैवानी महाराज तिकडे अडकल्यामुळे त्याच्यासाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्न पडला. तेव्हा हिरोजी इंदलकर किंवा हिरोजी इटळकर असं ज्याचं नाव घेतलं जातं, ज्याने रायगड बांधला स्थापत्यातला मोठा, त्यांनी स्वतःचं जमीन जुमला घर सगळं गहाण टाकून तो किल्ला बांधून पूर्ण केला. आणि महाराज जेव्हा आग्र्याहून सुटून परत आले महाराजांनी जाऊन बघितलं, महाराजांनी विचारलं की अरे हिरोजी कसा काय बांधलास? तर तो म्हणला मी पैसे उभे केले, दुसरा काय पर्याय होता, काम तर अर्धवट ठेवायचं नाही. अरे पण म्हणले मी तिकडं त्याची कशाला काळजी. आणि मग रायगडावरती राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी त्याला बोलवून घेतलं आणि म्हणले हिरोजी मी रायगडच्या 350 इमारती तू बांधल्यास त्याच्याही विषयी ना तुला विचारलं ना तू ते हे केलंस ते, तर मला सांग की किती पैसे देऊ आता या सगळ्याचे तुला. त्याचं कारण महाराजांनी हे नियम केलेले होते, कोणाला किती पैसे कधी आणि तातडीने देऊन टाकायचे. मग तुला
पुढच्या वर्षी मी बक्षीस देईन आता तू केलेल्या कामाचं वगैरे, असं नाही. हातातलं कडं असेल, मोत्याचा सर असेल, काही रोख रक्कम असेल, ही तातडीने दिली जायची, कारण त्या क्षणाला त्याची किंमत फार मोठी असते. ती लहान का मोठं हे नाही, पण माझी दखल राजांनी लगेच घेतली माझ्या चांगल्या कामाची. तर हिरोजींनी त्यावेळेला केलेली मागणी म्हणजे माणसं सुद्धा संस्कृती रक्षणात कशी महाराजांनी उभी केली असतील त्याचं उदाहरण म्हणून सांगतो. ते हिरोजी असं म्हणतो की महाराज मला यातलं काही नको, हवंच असेल तर एकच द्या, मला एक दगड बसवायचा आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या बाहेर, तेवढा बसवण्याची परवानगी द्या. आणि महाराज म्हणले दिली. आणि महाराजांनाच कल्पना नाही, त्यांनी तो दगड बसवलाय. आजही आम्ही त्याच्यावर पाय न देता पलीकडे जातो कधीही रायगडावर गेलो तर. त्याचं एकमेव कारण असं, महाराजांच्या समाधीकडे जाताना तो दगड आहे, जगदीश्वराचं मंदिर आपण ओलांडतो तेव्हा त्या चौकटीपाशी जिथं उजवीकडं तो शिलालेख आहे की त्यांनी काय काय बांधलं गडावर त्याचा त्यांनीच लिहिलेला. तर त्या पायरीवरती त्या दगडावर त्यांनी असं लिहिलंय, सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आणि इथे रोज पाय तुमचा माझ्यावरती पडेल आणि मग तुम्ही पूर्वेकडे दर्शनाला जाल, अशी इच्छा त्यांनी त्यावेळी व्यक्त करून तो दगड बसवलाय. मला असं वाटतं की संस्कृती जपत असताना, तिचं रक्षण करत असताना तो विचार घेऊन जाणारी माणसं उभी करणं फार महत्वाचं असतं. आणि महाराजांनी ते केलं. त्यामुळे राज्याभिषेकाच्या वेळेला ज्या पद्धतीने महाराजांनी संपूर्ण सोहळा सकाळी त्या सगळ्या अवस्थेमध्ये पूर्ण केलेला आहे, तो सगळ्या सोहळ्याचं वर्णन जी काय आपल्याला आता वेगवेगळ्या पत्रांमधनं किंवा इंग्रजांचा वकील तिथे होता त्यांनी नंतर जी त्याची टिपणं लिहिली त्याच्यामधनं, अशातनं आपल्याला सापडतात. त्यातनं एकच लक्षात येतं की अवघा महाराष्ट्र आनंदीला, असं जे बाबासाहेब नेहमी म्हणतात तसं खरंच होतं. 18 पगड जातीतली सगळी लोक, 12 मावळ आणि त्याच्यामधले सगळे जे जे कोणी जमीन जुमदार किंवा इतर सगळे लोक होते, किल्लेदार होते, वेगवेगळी लोक होती, अगदी शेवटच्या थरापर्यंतचा माणूस. आणि कोकणातला साधा अगदी त्या किल्ल्याच्या जवळ काम करणारा छोटासा नाविक, इथपासनं प्रत्येक माणूस त्या दिवशी आपलं राज्य निर्माण झालं या भावाने उभा राहिला होता. मला असं वाटतं संस्कृतीला एक जिरेटोप प्रदान करणं जे असतं ते त्या दिवशी घडलं. म्हणजे राजा आपला आहे आणि राज्यही आपलं आहे, ही आपलेपणाची भावना सर्वसामान्यांपर्यंत रुजवणं, हो, हे फार महत्वाचं काम महाराजांनी खूपच महत्वाची गोष्ट. आणि त्या दिवशी नंतर म्हणून ते स्वराज्य संस्थापक हा जो शब्द येतो आपल्याकडे सारखा, तो त्यामुळे आलेला आहे की स्वराज्य स्थापन म्हणजे काय, तर सगळ्यांना ती आपलेपणाची भावना देणार, म्हणून ते स्वराज्य संस्थापक. जे राज्याभिषेकाच्या बाबतीतलं महाराजांचं धोरण होतं तेच मला वाटतं राजमुद्रे संदर्भातलंही. मी आपण पाहतोय की वयाच्या 16व्या वर्षापासून या राजमुद्रेचा वापर ते करतायत. राज्याभिषेक झालेला खूप नंतर आहे. म्हणजे एकीकडे स्वतःच हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची एक दुर्दम्य इच्छा तेव्हापासूनची मनात, आणि खात्री पण, नुसतीच इच्छा नाही, ही त्याच्यातनं दिसते असं मला वाटतं. आणि त्याबरोबरीने लोकांनी कितीही म्हटलं 2.5 जिल्ह्यांचं राज्य, तरी स्वतःची नाणी पाडणं, हो, यातूनही एकदा राज्य निर्माण केल्यानंतर सर्वच गोष्टी येतात. मग त्या राज्य कारभार सांभाळण्यासाठीची सगळी मंत्रालय उभी करणं वेगवेगळी, त्यासाठी माणसं जबाबदारीनं नेमणं, बाकीच्या गोष्टी. म्हणजे गंमत म्हणून सांगतो, सिंहगड असा शब्द आला की फक्त आपण तानाजी मालुसरे एवढाच एक शब्द आपल्याला फक्त कळतो. पण एरवीच्या काळामध्ये ज्यावेळेला कुठल्याही म्हणजे लढाई नाहीये, कुठं मोहिमेवर जायचं नाहीये, अशा वेळेला शिळोपाच्या गप्पा मारत ही लोक बसून राहायची असं समजायचं कारण नाही. त्याचं कारण अष्टप्रधान मंडळाच्या काही पत्रांमध्ये उल्लेख सापडतात इतर याच्यात की तान्हाजी मालुसरे या माणसाकडे रस्ते बांधणीचंही काम होतं. एरवीच्या काळात तो उत्तम रस्ते बांधायचा राज्यातले वेगवेगळे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की सगळ्याच प्रकारे एकदा राज्य उभं राहिलं की ते पूर्ण, ज्याला हल्लीच्या काळातला जो शब्द म्हणतात आत्मनिर्भर, ती आत्मनिर्भरता सर्वच ठिकाणी आली पाहिजे याचा विचार महाराजांनी त्या काळात केलेला दिसतो. त्यामुळे मग त्याच्यामध्ये नाणी आली, पत्राचे मायने आले, वेगवेगळी खाती आली, त्यानंतर कर वसुली पद्धत कशा पद्धतीने असावी त्याचा विषय आला, जमिनीचं वाटप आलं, शेतीविषयीची धोरणं सुद्धा अतिशय अप्रतिम त्या काळात महाराजांनी राबवलेली आहेत. आजच्या काळात सुद्धा लोकांना समजणार नाही इतकं सुव्यवस्थित नियंत्रण त्या सगळ्या गोष्टींचं होतं. आपल्याकडे आता नवीन पद्धतीने सिरियल्स आणि आहेत असताना इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना दाखवल्या जातात आणि इतके चुकीच्या गोष्टी या सगळ्या लोकांविषयी आपल्याला मुळामध्ये दाखवल्या जातात की आपल्याला लक्षात येत नाही
पण शिवाजी महाराजांची जी व्यवस्थापन शास्त्र आहे त्याच्यामधले जर गोष्टी बघितल्या तर लक्षात येतं की किती प्रकारे महाराजांनी या सगळ्या गोष्टींवरती लक्ष दिलेलं आहे. म्हणजे एकदा संस्कृती आपली जर मोठी करायची असेल तर त्या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये कराव्या लागतात. हल्लीच्या काळात मी असं ऐकतो की बाबा शिवाजी महाराज हे कसे सर्व धर्म समभाव, जो त्यावेळेला शब्दही नसेल तर त्या सर्व धर्म समभावाचे पुरस्कर्ते होते, असं एक महाराजांचं रूप मांडण्याचा प्रयत्न उगाच चालतो. हा एका मतांच्या वेगळ्या लांगुल चालनातून होतो असं मनापासून मला म्हणावं असं वाटतं. पण खरं सांगायचं तर महाराजांनी असलं काहीही केलेलं नाही. हिंदवी स्वराज्यच उभं केलं आणि ह्याचा उल्लेख महाराजांच्या नंतरही संभाजी महाराजांच्या बुधभूषण मध्ये सुद्धा सापडतो की माझ्या वडिलांनी हिंदवी स्वराज्यच उभं केलेलं आहे असं स्वतः संभाजी महाराज सुद्धा म्हणतात. आणि संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषण हा पुन्हा संस्कृत मध्ये आहे, तोही संपूर्ण संस्कृत मधला आहे. आणि नुसतं तसं नाही तर त्याच बुधभूषणामध्ये एक दानपत्राचा उल्लेख येतो संभाजी महाराजांनी केलेल्या. तर ते दानपत्र अख्खं जे वाचलं तर लक्षात येतं की त्याच्यावर एक संस्कृत श्लोक आहे वरती. आणि अशी पद्धत होती की दानपत्र संपूर्ण जरी बाकी कोणीही लिहिलं, म्हणजे समजा बाळाजी अवजी चिटणीस लिहित असतील किंवा अजून कोणी, जे कोणी लिहून काढतात बोरूनी, पण वरचा तो श्लोक मात्र राजांनी स्वतःच्या हाताने लिहायचा असतो अशी प्रथा आहे. आणि तसा तो संभाजी महाराजांनी स्वतः लिहिलेला आहे. त्या अक्षराची शहानिशा करून इतिहासकारांनी ते सिद्ध केलेलं आहे. आता मला असं विचारायचंय, अगदी लहानपणापासून संभाजी महाराज शिवाजी महाराजांबरोबर आहेत. नाटककारांनी आणि इतरांनी त्या दोघांच्या पिता पुत्राच्या विषयी काय लिहिलं काय नाही हा नंतरचा भाग. पण बुधभूषण लिहितानाही संस्कृतचा वापर, महाराजांची मुद्रा ज्याचा उल्लेख आपण केला वयाच्या 16व्या वर्षी निर्माण केलेली तीही संस्कृत मधली, महाराजांनी राज्य व्यवहार कोश करून पुढे पत्र लिहिली ती मराठी आणि संस्कृत मधली. मग शिवाजी महाराजांनी हा विचार केलाच असेल ना वडील म्हणून की आपल्या मुलाला भाषा कुठली यायला पाहिजे. आजच्या काळात जसं आपण म्हणतो की इंग्रजी माध्यमात शिकवायचं, कॉन्व्हेंटमध्ये शिकवायचं का मराठी माध्यमात शिकवायचं, तर तसंच त्या काळातला विषय झाला असणार. आणि महाराजांनी संस्कृत शिकवल्याशिवाय संभाजी महाराजांना इतकं उत्तम संस्कृत कसं यायला लागलं, ह्याचा अर्थ हा निर्णय खूप विचारपूर्वक महाराजांनी त्यावेळेपासून घेतलेला दिसतो. आणि अधिकृत इतिहासामध्ये या सगळ्याच्या नोंदी सापडतात. म्हणजे सांगायला हरकत नाही, महाराजांचे जे सगळे म्हणजे हे बुधभूषण आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत, तर या बुधभूषणाविषयी महाराजांनी स्वच्छ शब्दामध्ये, म्हणजे संभाजी महाराजांनी दानपत्रात लिहिलेले, ते संस्कृत पत्र आहे. 1683च्या जूनचं ते पत्र आहे. आणि त्याचा आजच्या काळामध्ये म्हणजे स्टडीज ऑफ इंडॉलॉजीच्या व्हॉल्यूम मध्ये त्याचा जो काही उल्लेख मराठीमध्ये सापडतो तो असा आहे, सध्या यवनाधमास सर्व हिंदू सत्वशून्य आणि स्वधर्महीन झाले आहेत असे वाटत आहे. धर्म व प्रजापालन यांच्याविषयी आमच्या राजधर्मास आम्ही पारखे होऊ शकत नाही. या यवनाधिपा विरुद्ध आम्ही सर्वस्व लढण्यास तयार आहोत. तुम्ही स्वधर्म त्याग करून स्वस्थ राहता याचं आम्हाला आश्चर्य वाटतं, असं संस्कृत मध्ये विचारणा स्वतः छत्रपती संभाजी महाराज करतात. इतका स्वच्छ, म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश की ही परंपरा संपूर्ण महाराजांनी निर्माण केली, ही संस्कृतीशी संबंधितच होती असं म्हणावं असं वाटतं. आणि याला विरोध मुसलमानांनी सगळ्या प्रकारे केलेला आहे हेही सापडतं. त्याचं कारण असं की जे पत्र अफजल खानाची नेमणूक ज्यावेळेला केली त्यावेळेला जे पत्र दिलेलं आहे, तर त्या पत्रामध्ये असं म्हणलंय, तारीखे आली काफिर सिवा भोसले, धर्मश्रद्ध लोकांवर अन्याय करत होता हे समजल्यावर बादशाहांनी मुहम्मदी धर्माच्या पालनाला तलवारीच्या पाण्याशिवाय टवटवी येणार नाही आणि काफिर तवाचे काटवण तलवारीच्या आगीशिवाय जळणार नाही, म्हणून त्यास मुळापासून उखडून काढण्याकरता अफजल खानाची नेमणूक केली असा उल्लेख सापडतो आदिलशाहीच्या दरबाराच्या ह्याच्यात. आणि त्यानंतर कान्होजी जेधे महाराजांना येऊन मिळाले त्या सगळ्या काळामध्ये, त्यावेळेला वेगवेगळ्या सगळ्या 12 मावळातल्या लोकांना जी पत्र किंवा फरमानं गेलेली आहेत त्याच्यातही त्यांनी हेच म्हणलंय की 16 जून 1659 सिवानं निजामशाही कोकणातील इस्लामच्या लोकांवर उपद्रवाचा हात लांबवून काही बादशाही किल्ले काबीज केले आहेत, म्हणून त्यांच्या विरुद्ध अफजल खानाची नेमणूक केलेली आहे. आणि शिवभारतामध्येही अफजल खानाचं पत्र जे आहे त्याच्यात म्हणलेलं आहे, कल्याण भिवंडी घेऊन तू यवनांच्या मशिदी पाडल्यास, अफजल खानाचं पत्र आहे बरं का. म्हणजे हल्ली जे लोक उगाच सांगतात ना की महाराजांनी मशिदींना अनुदानं दिली वगैरे, काहीही केलेलं नाही असलं महाराजांनी. हे स्वच्छ शब्दात लक्षात घेतलं पाहिजे. उगाच काहीतरी मुखवटे लावू नका, महाराजांना खोटे काहीतरी चिकटवू नका.
स्वच्छ लिहिलंय त्यांनी अफजल खानाच्या पत्रात, अफजल खानानी, की कल्याण भिवंडीत येऊन तू यवनांच्या मशिदी पाडल्यास, तू ज्यांची विटंबना केलीस ते यवन तुझ्यावर रागवलेले आहेत, तू यवनाचार्यांना कैद करून अविद्धांचा मार्ग अडवलेला आहेस आणि म्हणून मी तुला मारायला येते. इतका स्वच्छ उल्लेख आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे अत्यंत अपवादात्मक सेवेमध्ये महाराजांच्या मुसलमान होते असलं काही नव्हतं. महाराजांनी स्वधर्मालाच किंमत दिली की जी संस्कृतीशी निगडीत असते, आणि म्हणून हिंदवी स्वराज्यच महाराजांनी निर्माण केलं. एकाही मशिदीला त्यांनी इनाम दिल्याचं एकही पत्र उपलब्ध नाही. जी दाखवली जातात ती अत्यंत खोटी कुणीतरी निर्माण केलेली पत्र आहेत. शककर्ते शिवराय अशी पण शिवरायांची एक ओळख आहे, जिचा अभिमान प्रत्येक हिंदूला आहे आणि असायला हवा. त्याविषयी पण थोडं. खरं सांगायचं तर शककर्ते हा शब्द रियासतकार सरदेसाईंच्या इतिहास लेखनात येतो, त्याच्या आधी कधीही दिसत नाही. महाराजांच्या हयातीत त्यांना कुणीही शककर्ते असं म्हणलं नाही. अच्छा. पण प्रत्येक माणसाच्या मागे काहीतरी बिरुदावली लावली जाते, तशी त्या त्या वेळेच्या इतिहासकारांनी जी बिरुदावली लावली त्याच्यात रियासतकार सरदेसाईंनी शिवाजी महाराजांच्या मागे शककर्ते असं म्हटलं. अर्थात हे खरंच आहे की राज्याभिषेकानंतर राज्याभिषेक शक हे महाराजांनी सुरू केलं, आणि त्यामुळे त्या अर्थी ते शककर्ते आहेत हे अगदी खरंच आहे. त्यामुळे त्या शब्दाविषयी कुठलंही असायचं कारणच नाही. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला असं म्हणावंसं वाटतं की जो शब्द हल्ली कोणालाही उगाचच जोडला जातो, पण जो फक्त महाराजांनाच योग्य आहे आणि महाराजांसाठीच नेमला गेला, तो शब्द म्हणजे जाणता राजा. अगदी. म्हणजे बाकी कोणालाही हल्ली लावला तरी तो तोकडाच आहे आणि लावू नये असं माझं मत आहे. त्यात महाराजांचा अपमान ठरतो. आणि हा शब्द समर्थ रामदासांनी लिहिलेला आहे. म्हणजे मला पुढे जाऊन हेही म्हणावंसं वाटतं की ज्यांना समर्थ रामदास मान्य नाहीत, रामदासांची विचारसरणी मान्य नाही, ते लोकही हा शब्द वापरतात तेव्हा त्यांना लाज कशी वाटत नाही की अरे आपण शब्द मात्र रामदास स्वामींचाच वापरतोय. कारण त्यांना हेही माहिती नसेल की शिवरायांच्या हयातीनंतर हा शब्द रामदासांनी लिहिला आहे, आणि त्यासाठी संभाजीला लिहिलेलं पत्र आहे. ते पत्र इतिहासात उपलब्ध आहे की ज्या पत्रात त्यांनी असं म्हणलंय, आचारशील विचारशील सर्वज्ञपणे सुशील जाणता राजा, सामर्थ्यवंत वरदवंत कीर्तिवंत न्यायवंत नीतिवंत जाणता राजा. तर तुझे वडील काय होते याचं पत्र ते लिहित आहेत संभाजीला. संभाजी महाराजांना पाठवलेलं पत्र आहे ते, आणि त्याच्यात हा पहिल्यांदा उल्लेख येतो. त्यामुळे शककर्ते शिवराय आहेतच. पण पुन्हा पुन्हा मी आपल्या विषयाकडे येताना म्हणेन की संस्कृत रक्षणाचं काम करताना अत्यंत जाणीवपूर्वक केलेला, त्यामुळे जाणता राजा हा शब्द फार महत्वाचा आहे असं मनापासून म्हणावंसं वाटतं. जसं स्वभाषा म्हणताना बोली भाषेविषयी, मराठी भाषेविषयी महाराजांना रास्त अभिमान आणि प्रेम होतो, तसं गिरवाण भाषेबद्दल आदराची भावना त्यांच्या मनात होती, आणि ती पूर्ण देशाची भाषा आहे हे कुठेतरी त्यांच्या मनात नोंदलं गेलेलं होतं. त्यामुळे मुघलांकडून जे जे किल्ले त्यांनी जिंकून घेतले त्या किल्ल्यांची नावं बदलताना संस्कृत आणि मराठी भाषेतले प्रतिशब्द त्याच्यासाठी त्यांनी योजलेले आहेत. अष्टप्रधान मंडळाची कामं नेमून दिलेली आहेत ती, आणि जेधे शकावली जर वाचली तर असं लक्षात येतं जवळजवळ 21 गडांची नावं त्यांनी बदलली. आता विचित्रगड नाव दिलंय, प्रचंडगड नाव दिलंय, तर ते काही विचित्रगड नाव देताना तो काही विचित्र आकाराचा आहे वगैरे असंही काही नाही. किंवा प्रचंडगड ज्याला म्हणलंय त्याच्यापेक्षाही मोठे किल्ले स्वराज्यामध्ये होते. पण हे सगळं केल्यानंतर महाराजांनी अशी नावं बदलली, याची जेधे शकावलीतली एक नोंद सापडते 21 किल्ल्यांची. पण नंतर राज्याभिषेकानंतर महाराजांनी आणखीन एक गोष्ट केली, ती म्हणजे इथून पुढं किल्ला हा फारसी शब्द आहे आणि गड हाही त्यांच्याकडनं चाललेला शब्द आहे उर्दू, तर हे वापरायचे नाही. आणि म्हणून मग त्यांनी पुढे उल्लेख केलाय, इथून पुढे आपण दुर्ग हा संस्कृत शब्द वापरायचा. आणि त्याप्रमाणे नंतरच्या अष्टप्रधान मंडळांच्या कार्यामध्ये त्यांनी दुर्ग संस्कृती असा एक शब्द वापरलाय की दुर्गांची राखण कशा पद्धतीने करावी याचा स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये सापडतो. आणि त्याच्यात ते म्हणतात, राज्याचे सार तो दुर्ग, गडकोट संरक्षणाचं कार्य परम नाजूक. आणि मग त्यांनी ते कशा पद्धतीने करावं त्याचे काही नियम आखून दिलेत की दर 3 वर्षांनी गडाचा हवालदार काढायचा, दर 4 वर्षांनी सरनोबत काढायचा, दर 5 वर्षांनी सबनीस आणि कारखानिक काढायचे, आणि तट सरनोबत आणि बारगीर
हेही जुने नवे असे करत ठेवायचे. आणि त्याच्या पुढे म्हणतात समीपच्या किल्ल्यांवर भावबंद ठेवू नये. म्हणजे किल्ल्याखालील मिरासी वसंतदारास त्या समीपच्या किल्ल्यावरची सेवा सांगू नये, कारण तो कधीही शत्रू खालनं जाताना त्याला माहिती देऊ शकेल किल्ल्यावर काय. आणि जवळ भावबंद किंवा भावकीतला माणूस का ठेवायचा नाही, तर काय आज जरा सत्यनारायण होतं, आलो जाऊन. आज काय बाबा त्यांच्याकडे शुक्रवारची पूजा होती, आज काय नांदायला ही आली म्हणून भेटायला गेलो, आज काय हिला बाळ झालं मग बघायला गेलो तो बाळंतिणीला. असलं काही चालणार नाही. रायगडावरती पत्र लिहायचं, पूर्ण आधी रजा निर्माण करायची, दुसरा किल्लेदार तिथं नेमला जाईल आणि मग तुमचे हक्क सोडून तुम्ही कुठे जायचंय तिकडे जाऊन यायचं. इथपासनं प्रत्येक गोष्ट. त्यामुळे दुर्ग हा शब्द, दुर्गांची बांधणी आणि त्याच्यावरचं रक्षण, या सगळ्याचा विचार महाराजांनी केला होता. कारण रायगडाचा उल्लेख मगाशी झाला म्हणून सांगतो, रायगडाच्या होळीच्या माळावर जर आपण उभे राहिलो ना तर लक्षात येतं इंग्रजी भाषेत ज्याला सेंटर फोर म्हणतात, म्हणजे मध्य केंद्रित असा रायगड आहे. त्याच्या भोवतीनी होळीच्या माळावर जर आपण गोल फिरत गेलो तर आपल्या असं लक्षात येतं की त्याच्या भोवतीनी एकूण 21 किल्ले आहेत आणि असा चक्रव्यूह आहे जंतर मंतर सारखा, आणि त्याच्या मध्यभागी रायगड आहे. त्यामुळे राज्य पडणार असेल तर हे बाजूचे किल्ले आधी पडावे लागतील, तेव्हा रायगडापर्यंत तुम्ही पोचाल. हाही विचार राजधानीच गड करताना महाराजांनी केलेला आहे. आणि फक्त एकच किल्ला उंच आहे त्याच्यापेक्षा, तो म्हणजे कोकणदिवा, आणि तो समुद्राच्या बाजूला आहे आणि तिथनं नजर ठेवता येऊ शकते, म्हणून कोकणदिवा हा थोडा उंच. आणि अशी महाराजांची प्रत्येक 2-2 किल्ल्यांची हे होती. आणि दुर्ग निर्माण करताना महाराजांनी त्याच्यात हेही म्हणलेले आहे की त्याच्या जवळपास उंचीचा जाणारा दुसरा एखादा डोंगर असेल तर तो डोंगर काबीज तरी करा किंवा पाडून तरी टाका. किल्ल्याचं संरक्षण, दुर्गाचं संरक्षण फार महत्वाचं. त्यामुळे सर्वच अर्थाने महाराजांनी इतका जाणीवपूर्वक या सगळ्या राज्य उभारणीचा विचार केलेला होता की तो आपल्याला पदोपदी प्रत्येक घटनेत, प्रत्येक कार्यात, प्रत्येक आज्ञेत आणि प्रत्येक कृतीत दिसत राहतो असं मला असं वाटतं. म्हणजे विचारी, प्रत्येक पाऊल विचारी आणि प्रत्येक कृती विचारी, कुठेही भावनेच्या भरात घेतलेला कुठलाही निर्णय नाही. आणि आपण हल्ली फार वरचेवर वापरतो ते राष्ट्र प्रथम, हे त्यांच्यासाठीही होतं. म्हणजे स्वराज्य प्रथम हे त्यांच्यासाठीही होतं आणि पदरी असलेल्या सगळ्यांसाठीही होतं. आणि त्या दृष्टीनेच त्यांची कार्यसंस्कृतीही त्यांनी एक निर्माण केलेली होती. अगदी खरं. तुमच्या बोलण्यात ओघाओघानी त्याचे काही दाखले आलेच आहेत आतापर्यंत, पण तरी कार्यसंस्कृती एक अजून उल्लेख मुद्दाम देतो. आपण अनेक वेळा ती घटना अगदी म्हणजे महाराजांच्या आयुष्यातली अत्यंत सुरुवातीच्या काळातली महत्वाची म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला त्यांनी परत पाठवलं. त्यानंतर त्याच्यावरती अनेक काव्य रचली गेली, अनेक गोष्टी रचल्या गेल्या. त्यातल्या एका काव्याला तर माझा कायम आक्षेप आहे, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. कुठल्याही मुलाला आपली आई सुंदरच असते. त्यामुळे मला नाही वाटत की असं काय आमची आई एवढी सुंदर का नव्हती वगैरे असं शिवाजी महाराज म्हणले असतील. आणि शिवाजी महाराज जिजाऊंच्या विषयी असं म्हणूच शकत नाही, असं माझं काय. पण विचार करून बघा की एकीकडं मुसलमानांच्या मध्ये किंवा त्या काळातल्या सर्वच इतर शाह्यांच्या मध्ये जी पद्धत होती की कुराणातलाच उल्लेख आहे, म्हणजे मी असंही इकडचा तिकडचा देत नाही, कुराणामध्येच उल्लेख असा आहे की विवाहित स्त्रिया या निषिद्ध, पण युद्धात हाती लागलेल्या स्त्रिया निषिद्ध नाहीत, म्हणजे त्या वैध. अवताशची लढाई झाली इसवी सन 630 ला. त्यावेळेला ज्या स्त्रिया कैद झाल्या त्यांचे पती अनेकेश्वरवादी असल्याने प्रेषितांचे अनुयायी त्यांच्याशी शरीर संबंध ठेवायला कचरत होते, तेव्हा ही आयत मला स्फुरली असं म्हणलेलं आहे बरं का स्वच्छ मोहम्मदानी. आणि मुस्लिम हदीस ग्रंथ अनुसरून नसरुद्दीन अल खताब त्याच्या खंड 4 मध्ये पृष्ठ 108 वर मतळ आहे, युद्धात कैद झालेल्या स्त्रियांशी त्या गर्भवती नाहीत अशी खात्री झाल्यावर शरीर संबंध ठेवण्यास परवानगी आहे. आणि त्याच्या पुढे लिहिलंय, तिला आधीचा पती असेल तरी ते लग्न ती कैद झाल्यानंतर रद्दबादल. इतकं स्वच्छ सगळं तिथे घडत असताना 1564 ला अकबराच्या जनानखान्यामध्ये वीरनारायणाची वधू आणि कमलावती असेल, दुर्गावती असेल, गडकटांगातले लोक हे सगळे जण त्याच्या जनानखान्यात होते. अशी परिस्थिती त्यांच्याकडे सर्व पद्धतीची असताना महाराज मात्र कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सालंकृत दान करून तिची ओटी भरून परत पाठवतात. हे आपल्या संस्कृतीचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. कारण परस्त्री माते समान
हे हिंदवी संस्कृतीचं लक्षण आहे. हिंदवी संस्कृतीशी, हिंदू संस्कृतीशी निगडीत कुठलाही धर्मग्रंथ वाचलात तरी त्याच्यात स्त्रियांच्या, परस्त्रीच्या विटंबनेविषयीचा एकही उल्लेख, आदेश, आज्ञा, पत्र काहीही सापडत नाही. त्यामुळे संस्कृती रक्षण कुठल्या कुठल्या पद्धतीने होऊ शकतं त्याचं उत्तम आणखीन एक उदाहरण म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची घटना आहे असं म्हणावं असं वाटतं. अगदी. तुम्ही घटना सांगण्याआधी मी विचारत होते की महाराजांची कार्यसंस्कृती ही त्यांच्या संपूर्ण गुणवैशिष्ट्यांचं सार म्हणावं अशी होती. अगदी बरोबर. आणि त्यातही अष्टप्रधान मंडळाची निर्मिती, हो, हे तर त्यांचं एक अतिशय मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. खरंय. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला किती पैलू असू शकतात, हो, त्याचं महाराज हे खूप मोठं उदाहरण आहे. तर त्या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती आणि एकूणच कार्यसंस्कृती, राज्यकारभाराची संस्कृती याविषयी सांगा. अर्थात अष्टप्रधान मंडळाची निर्मिती हा विषय मी कार्यसंस्कृतीशी निगडीत मांडेन, पण तसा तो संस्कृतीशी निगडीत नाही. त्याचं कारण त्या काळात इतर सगळ्या ज्या शाह्या होत्या त्यांच्याकडे सुद्धा या पद्धतीची सगळी म्हणजे चित्र होतं आणि या पद्धतीची सगळी रचना ही एक राज्य निर्माण केल्यानंतर केली जायचीच. पण तरीही एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की महाराज हे एका उत्तम प्रतिमा नायकाचं लक्षण आहे असं मी म्हणतो. कारण स्वराज्य ही संकल्पनाच तोपर्यंत कधी कोणाच्या मनात आलेली नव्हती जी महाराजांनी मांडली. आणि जेव्हा स्वतः सिंहासनाधीश्वर झाले त्यानंतर महाराजांनी काय केलं असेल तर ही जी सगळी मंत्रालय निर्माण केली त्या मंत्रालयांचे उल्लेख आजही आपल्याला अष्टप्रधानांच्या सापडतात. त्यात अर्थ मंत्रालय, त्याच्यात हिशोब रोज मिळत न मांडल्यास दंड करावा इतपासनं सगळ्या उल्लेख आहेत. मिठावर कर बसवलाय बाहेरच्या का, तर ज्याप्रमाणे आपल्याकडं मीठ तयार होतंय ते जे आपली मिठागर आहेत तर त्याला चांगलं, जसं पोर्तुगीजांचं किंवा डचांचं किंवा फ्रेंचांचं याचं तितकं चांगलं नव्हतं, आपलं रिफाईंड ज्याला आपण हल्लीच्या काळात म्हणतो तसं नव्हतं. मग आपल्या याचं मिठाचं काय होणार, आपला देश चालला पाहिजे तो महत्वाचा आहे. मग बाहेरनं येणाऱ्या मिठावर कर लावा, ज्याला परवडतंय तो जास्त किमतीचं घेईल, त्यातनं कर राज्य चालवायला मला मिळेल. पण अन्यथा सर्वसामान्य लोक हे स्वदेशीच्या दिशेने जातील. पुन्हा एक सोय येतो इथं. त्यामुळे त्या अर्थ मंत्रालयाचा भाग तसा आहे. अपंग घोडा जर एखादा झाला तर तो घोडा कसा विकला जावा आणि राज्य व्यवहारात, राज्यकोशात त्याचे पैसे कसे जमा करावेत याचाही विचार महाराजांनी केलाय. आणि त्यावेळेची सगळी पत्र आणि त्याचे उल्लेख आणि त्याची खाती हे बघितलं तर लक्षात येतं महाराजांचं स्वतःचं घोडदळ 1 लाखांचं होतं. 1 लाख म्हणजे काय हिशेब ठेवत असतील त्या काळात महाराज असं म्हणावं असं वाटतं. गृह मंत्रालय आज जसं आपण म्हणतो तसं महाराजांचं अर्थ मंत्रालयाबरोबरच. त्यामुळे अत्यंत सुरळीत 4 महिने महाराज आग्र्याला होते तरी सुद्धा नंतर परत सुरळीत कारभार त्या काळापासून सुरू झालेला होता. आणि त्यातला म्हणजे मला स्वतःला काही वेळा काय वाटतं की कुठनं हा विचार आला असेल महाराजांच्या मनात माहित नाही. त्यावेळेची कागदपत्र आणि पत्र आणि इतर सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं लक्षात येतं की सर्वात जास्त खर्च गृह मंत्रालयाचा कोणावर होत असेल तर गुप्तहेर खात्यावर होतोय असं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त खर्च गुप्तहेरांवर, म्हणजे लाच देऊन सुद्धा तो बाटता कामा नये दुसऱ्याला. आणि मला पाहिजे ती बित्तम बातमी मिळाली पाहिजे याचा विचार. त्यामुळे विविध जबाबदाऱ्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी दिलेल्या सातत्याने दिसत राहतात. कृषी मंत्रालय, आता कृषी मंत्रालयाचा मगाशी मी उल्लेख केला, शेतकऱ्यांसाठी काय केलंय तर महाराजांनी असं म्हणलंय दुष्काळात सुद्धा रोख मदत द्यायची नाही असा नियम होता. हल्ली आपण पैसे वाटतो ना किंवा शेतकऱ्यांना कर्ज अनुदान देतो ना तर महाराजांनी असं म्हणलंय नुकसानीचं वर्गीकरण करा, त्याची पाहणी करा आणि त्याप्रमाणे त्यांना बियाणं खराब झालं असेल तर नवीन बियाणं द्या. आवर्षणामुळे पीक गेलं असेल तर त्यांना रोजचं जगण्यासाठीचं धान्य द्या. त्यांची शेती पूर्ण कुजून गेली असेल तर नवीन शेती निर्माण करण्यासाठी त्यांना बाकी सगळ्या प्रकारची मदत करा, खतांपासून जे जे पाहिजे असेल ते. आणि या नुकसानीच्या वर्गीकरणाची ही पद्धत होती. ती पद्धत अशी होती की महसूल मंत्री जसा आपल्याकडे असतो तसा जो काही कृषी मंत्रालयाचा माणूस नेमला होता त्यावेळी त्याचं नाव आहे अनाजी दत्तो. आता फार कमी लोकांना हे माहिती असेल कारण आपल्याकडे अनाजी दत्तो म्हटलं की बास हल्ली सगळं राजकारण त्याच्याच वरती हिंडत असतं. 40 एपिसोड फक्त त्याच एका विषयावर घालवले जातात. या अनाजी दत्तोचं वैशिष्ट्य लिहिलंय महाराजांनी स्वतः, नुसतं महाराजांनी नाही संभाजी महाराजांनी सुद्धा नंतरच्या काळात लिहिलंय.
की ते नेत्रांकन पीक पाहणी करायचे, म्हणजे नुसत्या डोळ्यांनी किती एकर असेल, त्याची किती खंडी आणि काय खराबी झालेली आहे नक्की, आणि ते नेत्रांकन पाहणीचा अहवाल पाठवू शकायचे. अशा पद्धतीने न्याय आणि विधी मंत्रालय महाराजांनी उभं केलेलं आहे त्या काळात. आता न्याय विधी मंत्रालयातली एक छोटी घटना सांगतो. अफजल खानाच्या काळामध्ये ज्यावेळेला कान्होजी जेध्यांपासून सगळी माणसं ही महाराजांच्या बाजूला आली, तेव्हा साहजिकच जावळीचा किल्ला मोऱ्यांचा महाराजांनी काढून घेतलेला होता, म्हणून मोऱ्यांचे वंशज, चंद्रराव मोऱ्यांचे वंशज अफजल खानाला मिळाले. आणि उतरावळीचे खंडोजी खोपडेही तिकडे गेले आणि महाराजांच्या विरोधात लढले. अफजल खानाचा वध झाला. त्यानंतर कान्होजी जेध्यांनी रदबदली केली की तो माझा जवळचा आहे, नातेवाईक आहे, तर खंडोजी खोपडे माफी मागायला तयार आहे, तर त्याला स्वराज्यात परत घ्या. महाराजांनी सांगितलं बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी माफी दिली आणि स्वराज्यात घेतलं, म्हणजे त्याला जीवनदान द्या असं त्यावेळेला कान्होजी जेध्यांनी म्हटलं. पण महाराजांनी त्याला जीवनदान देऊन नुसतं सोडलेलं नाहीये, तर त्याचा डावा पाय आणि उजवा हात कलम केला. कान्होजी जेधे भयंकर संतापून परत आले, म्हणले हे कशासाठी? एखाद्या बुजुर्ग माणसाने, माझ्या वडिलांसारख्या असलेल्या माणसाने मला सांगितलं तर मी रदबदली करतो आणि मी काहीही ऐकतो असं बाहेर पसरेल. जो हात त्यांनी शत्रूला मिळवला आणि ज्या पावलांनी तो स्वराज्यातून बाहेर पडला, ते दोन कायमचे छाटून ठेवले, जेणेकरून त्याच्या लक्षात राहील की स्वराज्याशी द्रोह करायचा नाही. हे जे महाराजांचं उत्तर आहे ना, आणि ही जी वागणूक आहे, ही वर्तणूक आहे, हे एका उत्तम न्यायमंत्र्याचं आणि विधी मंत्रालय निर्माण करण्याच्या मागची प्रेरणा असते असं म्हणावं वाटतं. परराष्ट्र मंत्रालय महाराजांनी त्यावेळेला उभं केलेलं आहे. व्यापार आणि उद्योग मंत्रालय उभं केलेलं आहे. इंग्रजांना ते नाणी जे बनवायचे ती अमान्य होती, म्हणून मगाशी आपण जे म्हणलात ना, तेव्हा महाराजांनी तांब मिळवण्यापासून सगळ्या गोष्टी इंग्रजांशी कशा केल्या हे त्या शेणवी वकिलाच्या पत्र व्यवहारांमध्ये सगळं वाचायला आपल्याला मिळतं. आणि कशा पद्धतीने व्यवहार महाराज सगळा करायचे ते, आणि अत्यंत व्यवहारी पद्धतीने सगळं. म्हणजे मी ते सांगत बसत नाही, खूप सविस्तर आहे ते, पण त्यातनं महाराजांनी सांगितलं की ही इंग्रजी नाणी मला मान्य नाही, मी माझी नाणी निर्माण करणार, माझ्या राज्याची माझी मुद्रा त्याच्यावरती असेल आणि व्यवहारासाठी ते राहील. कारण तोपर्यंत आधीचा सगळा व्यवहार हा ज्याला बार्टर सिस्टीम म्हणतात त्या पद्धतीने होता. दिदो म्हणजे माझ्याकडचं मी द्यायचं, त्याच्या बदल्यात तुझ्याकडचं घ्यायचं, असा होता. पण महाराजांनी मुद्दामून इंग्रजी लोक आलेत आणि त्यांची नाणी बाजारात येतात कळल्यावर स्वतःची नाणी निर्माण केली की नाही, माझ्या राज्याचं चलन हे असलं पाहिजे. खोटं वाटेल तुम्हाला, विज्ञान तंत्रज्ञान याचाही विषय त्या काळात आहे. म्हणजे आता सांगितलं तर लोकांना आश्चर्य वाटेल, त्यावेळेला सुरतेला महाराजांनी जेव्हा सुरतेची दुसरी लूट केली, त्यानंतर सुरतेला एक छपाई यंत्र आलंय असं महाराजांना कळलं आणि त्याविषयीचं पत्र उपलब्ध आहे. महाराजांनी हे कसलं छपाई यंत्र आहे, काय आहे, या सगळ्याची विचारपूस करण्याचं पत्र पाठवलंय आणि त्याची माहिती मागून घेतली. त्यानंतर त्या पत्राचा उल्लेख घेऊन मी मुद्दाम का सांगतोय, त्यानंतर 100 वर्षांनी मुघलांना कळलं आणि मग छपाई यंत्र मुघलांकडे गेले. महाराज जगते तर कदाचित पुढचा सगळा राज्य व्यवहार कोश आणि इतर गोष्टी या छापल्या गेल्या असत्या, महाराजांनी ते यंत्र आणलं असतं आपल्याकडे. अगदी अगदी. म्हणजे किती विचार वेगळा वेगळा. रस्ते आणि नौकानयनाचं स्वतंत्र मंत्रालय, जहाज निर्मिती केलेली आहे कल्याण सारख्या ठिकाणी, विजयदुर्गला समतल नौका निर्माण करण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे, लघु नौका निर्माण केलेल्या आहेत, सिंधुदुर्ग सारखा सागरी किल्ला महाराजांनी बांधलेला आहे. त्यामुळे रस्ते आणि नौकानयन, श्रम आणि रोजगार मंत्रालय, आणि गंमत म्हणजे त्या पत्रांमधला उल्लेख म्हणजे पगार सुद्धा देताना कशा पद्धतीने देत असतील महाराज. मोरोपंत पिंगळे पंतप्रधान आहेत. आजच्या काळातला हिशेब करून जरी सांगितलं तर 350 वर्षापूर्वी मोरोपंत पिंगळे पंतप्रधान यांचा पगार होता आजच्या भाषेत 56,000 रुपये. 350 वर्षापूर्वी 56,000 रुपये म्हणजे विचार करून बघा काय झालं. कशाला फितेल तो माणूस आणि स्वराज्याशी द्रोह करेल, या सगळ्याचा विचार महाराज करत होते. आणि या सगळ्या पलीकडे 1400 शब्दांची निर्मिती करणारा राज्य व्यवहार कोश म्हणजे भाषा आणि संस्कृती आणि संरक्षण आणि जनसंपर्क याही गोष्टी महाराज बघत होते. त्यामुळे अष्टप्रधान मंडळावरची पुस्तकं वाचली, त्यातल्या सगळ्या गोष्टी वाचल्या की लक्षात येतं की सत्तेचं विकेंद्रीकरण करताना प्रशासकीय व्यवस्था कशी निर्माण करावी, आदर्श प्रशासन कसं निर्माण करावं, राष्ट्रीय उत्पादन कसं निर्माण करावं, करपद्धती सोपी कशी करावी, या सगळ्याचा विचार महाराजांनी केला. एक साधी गोष्ट, कर कसा घ्यावा याविषयी महाराजांनी एक अतिशय सुंदर वाक्य वापरलंय. मला असं वाटतं की कुठल्याही कर संकलन करणाऱ्या किंवा त्याविषयीचे नियम तयार करणाऱ्या माणसांनी हे वाक्य कायम मनात ठेवावं. त्यांनी असं म्हणलंय, कर
घेणं हे राज्य म्हणजे राज्यातल्या सामान्य जनतेला कधीही ओरबाडून काही घेतलंय असं वाटतं कामा नये. त्यामुळे त्यांनी असं म्हणलंय, दुधावरची पहिली साय कधीही घेऊ नका, दुसरी अलगत काढून घ्या. हा विचारच किती गंमतशीर वेगळा आहे. म्हणजे या एका वाक्यात त्यांनी सगळं सांगितलं की कशा पद्धतीने करा. आणि मग आणेवारीवर कर कसा लावायचा, पीक लावणी पाहणी कशी करायची, धरणं पाणी आणि तळी कशा, जमिनीची प्रतवारी, अव्वल दुव्वल सीम आणि चतुर्थ असे 4 प्रकार दिलेले आहेत त्यांनी त्या काळामध्ये. मला असं वाटतं आपल्या मातीशी निगडीत आपली संस्कृती असते, ती त्या मातीत झिरपलेली असते आणि त्या मातीला कशा पद्धतीने हे सगळं आपण म्हणजे त्या मातीची जपणूक केली पाहिजे, तर आपली जपणूक होणार आहे. ज्या मातीत आपण जन्मलोय त्या, याचा पूर्ण विचार करून एखादा राज्यकर्ता कसं काम करतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज आहेत असं म्हणावं असं वाटतं. त्यामुळे वतनदार शेतकऱ्यांना दिलेल्या सवलती असतील, बागायती वाढवण्याचा प्रकार असेल, दर 4 ते 6 वर्षांनी गेली 2000 वर्ष दुष्काळ येतोच आहे असं महाराज म्हणतात. म्हणजे दुष्काळ काही आजचं वगैरे आत्ताच्या काळातलं वगैरे लक्षण, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे लोक म्हणतात, असलं काही नाहीये. त्याला वर्षानुवर्ष निसर्ग असाच अनियमित आहे असं त्यांनी म्हणलंय. त्यामुळे पाळेगार, पन्नवेला, मीठ प्रकरणं जर वाचली, पोर्तुगीजांच्या मिठावरचा कर, आपल्याकडची सवलत, त्यातली कर पद्धती, सरंजामशाही नष्ट करताना सैनिकीकरणाचा महाराजांनी केलेला उल्लेख असेल, इनाम आणि जहागीर नाही हे त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, रोख रकमेत पगार, बक्षिसी मी मगाशी म्हणलं तसं कडं अश्व जे काय असेल ते लगेच, आणि पंतप्रधानापासून सर्वजण हे या राज्याचे नोकर आहेत ही भावना मनात ठेवून हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा हा शब्द वापरणं. आज ज्या वेळेला आपले पंतप्रधान मी प्रधान सेवक आहे, पंतप्रधान नाही असं म्हणतात ना, तेव्हा असं म्हणावं असं वाटतं की कुठेतरी महाराजांनी जे बीज रोवलं त्याची फळं आत्ता दिसतात. त्या विचारांशी नातं आहे खरं, आणि ती आता त्याला फळं लागली. इतके वर्ष महाराजांनी रुजवलं, 350 वर्षापूर्वी त्याला. त्यामुळे कधीही त्यांनी प्रदेशानुसार पूर्वी होती मुघलांच्या काळात तशी सरदारकी दिलेली दिसत नाही. त्यामुळे सैन्यासकट कधी दगाच होऊ शकलेला नाही महाराजांना, हे घडलंच नाही. आणि आज ज्या काही सगळ्या सीमा व्यवस्था आपल्याला दिसतात नाही, ही सगळी त्या काळात महाराजांनी केलेलं काम आहे, सीमा व्यवस्थांचं. त्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे की संस्कृती जर त्या मातीमध्ये रुजलेली असेल, जर ती त्या विशिष्ट भाषेचं, विशिष्ट धर्माचं असं जर ते व्यच्छेदक लक्षण आहे असं जर आपण म्हणत असू, तर ते उद्धृत व्हावं, दृगोच्चर व्हावं, आणखीन घट्ट व्हावं, त्याची पाळमुळं तशीच राहून त्याला नवीन उत्तम फुलं वरती यावीत असा विचार करून महाराजांनी राज्य उभं केलं. आणि म्हणून ते सर्वार्थाने संस्कृती रक्षक आहेत असं मला असं वाटतं. अगदी, म्हणजे तुम्ही आता हे सगळं विवेचन करत असताना मनात हेच येत होतं की मातीशी घट्ट नाळ जुळलेला, माती आणि इथल्या संस्कृतीशी घट्ट नाळ जुळलेला महापराक्रमी राजा आपल्याला लाभला. हे महाराष्ट्राचं, या देशाचं, पुढे जाऊन विश्वाचंही एक खूप मोठं भाग्य आहे. खरंय. खूप अल्पायुषी होते पण किती पराक्रम करता येतो त्याचं एक जिथं जागतं उदाहरण, आणि किती पुढचा विचार करता येतो कमी वयातही, याचं महाराज एक खूप मोठं उदाहरण होते. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण या त्यांच्या आठवणींचा जो जागर केला त्यातून खूप प्रेरणा मिळालेली आहे खरं तर. अगदी. आणि आपण आजच्या काळाशी सुसंगत ते सगळे विचार घेऊन पुढे जाऊ शकतो, हाही एक विश्वास मनात जागा झाला आहे. जाता सांगतो की धर्मरक्षणार्थ सगळं काम करायचं असतं असं म्हणून राजांनी स्वतःची, राजा कालस्य कारणम असं जे आपण म्हणतो, तर महाराजांनी स्वतःची धर्मविषयक कार्य पण लिहून ठेवलेले आहेत की धर्माचरण करणं, देवता पूजन करणं, सत्पुरुषानुग्रह साधन करणं, सकल कल्याणाप्रती राज्यादी वंशाधिवृद्धी यासाठी नित्याभिषेक, पूजा, नैवेद्य, प्रतिवार्षिक यात्रा महोत्सव यांना मदत करणं हे राजाचं कर्तव्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी पुढे म्हणलंय, ब्राह्मण, वैदिक, शास्त्रज्ञ, निस्पृह, अयाचित, वनवासी, तपस्वी आणि सत्पुरुष यांचे ठाई कायम परमनिष्ठाच असली पाहिजे. चाफळच्या राम मंदिरोत्सवाला 700 होनांचं त्यावेळेला महाराजांनी वतन दिलं. अहो, फार कमी लोकांना हे माहिती असेल, आता आपण बोलत असतो नेहमी, पण 700 होन त्यावेळेचे म्हणजे आजचे साधारणतः 192 रुपये. 700 होन दिले तर अहो गाव 8 दिवस जेवत असेल त्या रथयात्रेला.
आणि एक गंमतशीर उल्लेख म्हणून देतो की आपल्याला कित्येकदा माहिती नसतं, महाराज कुठेतरी स्वारीवर होते, बहुतेक सुरतेच्या लुटेच्या काळातच असेल, आणि त्याच वेळेला हा राम जन्मोत्सव आला, साधारण एप्रिल मे, आता आपली रामनवमी झाली तसा. तर सगळे शिष्य निवांत होते. तर समर्थांनी कल्याण स्वामींना बोलवलं आणि विचारलं, हे कल्याण स्वामींच्याच ह्याच्यात आहे की अरे काय यावर्षी राम नवमी, राम रथोत्सव काही आहे की नाही? आहे ना म्हणले, आहे. मग काही तयारी दिसत नाही? महाराजांकडनं येतात की म्हणले 700 होत. अरे म्हणले, महाराज त्यांच्या राज्यकारभारात व्यस्त आहेत, आपण धर्मकार्यातले लोक आहोत, कदाचित आत्ता नाही जमलं तर महाराज जेव्हा रिकामे होतील त्यानंतर पाठवून देतील, त्याच दिवशी येतील असं नाही. मग महाराज जेव्हा पाठवतील तेव्हा रामनवमी करायची का, असं समर्थांनी विचारलं. आणि मग कल्याण स्वामींच्या लक्षात आलं. मग सगळेच शिष्य वरमले आणि मग सगळ्या शिष्यांना बोलवून घेतलं समर्थांनी, बसा समोर म्हटले. आणि सलग 48 तास समर्थांनी तिथून पुढं त्यांच्या समोर काही मांडणी केली आणि मांडणी करून असं सांगितलं की हे जे काही श्लोक मी तुम्हाला सगळे सांगितले त्यातले प्रत्येकाने 5 मुखोद्गत करायचे आणि एका घरासमोर जाऊन म्हणायचे आणि सांगायचं की आमच्या स्वामींनी आपल्यासाठी हे सांगितलेलं आहे, रामदास स्वामींनी, आपल्याला याचा उपयोग होईल, याचा अर्थ समजून घ्या, याप्रमाणे वागा, आणि एक मोठं धान्य आमच्या रामनवमीसाठी द्या. मुष्टी धान्य ही जी योजना असते ती तिथे सुरू केली. आणि असं म्हणतात की त्यावेळेला इतकं धान्य, इतकं भाजीपाला, डाळ, तांदूळ, गहू, जे जे असेल, ज्याला जे शक्य आहे ते त्यांनी दिलं, मीठ, मोहऱ्यातील, इतकं मोठं झालं की नेहमीप्रमाणे रामरथोत्सव अत्यंत चाफळचा, उत्तम झाला, सगळं झालं. आणि मग महाराज मोहिमेवरून परत आल्यानंतर दिलगिरी व्यक्त करून महाराजांनी 700 होऊनही पाठवले. इथपर्यंतचा सगळा भाग ठीक. पण 48 तासात जे 205 श्लोक समर्थांनी सांगितले ते मनाचे श्लोक, म्हणजे तेही निर्माण व्हायला अपपर भावे का होईना शिवाजी महाराजच प्रत्येकदा कारणीभूत आहेत असं म्हटलं पाहिजे. खरंय. जाता जाता तुम्ही जो हे आवर्जून सांगितलं की धर्माविषयीची प्रीती आणि एकूणच पूजापाठ या सगळ्याविषयी महाराजांच्या मनात असलेला आदर, हे आवर्जून सांगितलं, त्याबद्दल मी तुमचे विशेष आभार मानते. कारण याविषयी पण आज जाणीवपूर्वक काही गैरसमज पसरवले जातात, त्यामुळे तुम्ही हे सांगितलं ते चेरी ऑन द टॉप म्हणू तसं आज या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरेल असं मला वाटतं. नाही, त्याच्या पुढेही मी जाऊन सांगेन की तिरुवन्नमलई शोणाचलमचं जे शिवमंदिर आहे तिथं असेल, किंवा श्री मुंबमचं कुडालोरचं भुराचं मंदिर असेल, किंवा वृद्धाचलम बुद्धगिरीश्वर शंकर कुडालोरचं असेल, तामिळनाडू सप्तकोटीश्वराचं मंदिर, ही सगळी या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मंदिरं पाडून मशिदी झाल्या होत्या, महाराजांनी त्याची पुन्हा मंदिरं निर्माण केली. मशिदींना वगैरे अनुदान काही दिलेली नाहीत. जी पत्र दाखवतात ते अत्यंत खोटी आहेत. जुनं एक वतन फक्त चालू ठेवलं काही काळापुरतं, ते सुद्धा काही काळ, आणि नंतर तेही बंद करून टाकलं. याच्या पलीकडे नवीन एकही वतन दिल्याची नोंद महाराजांच्या कुठल्याही पत्रामध्ये नाही. किंबहुना हिंदू धर्म संस्थापक म्हणूनच त्यांनी काम केलं आणि हिंदू धर्माची सर्व जी संस्कृती आहे तीच जपण्याचं त्या माणसाने काम केलेलं आहे. त्यामुळे उगाच सर्व धर्म समभावन वगैरे असलं काहीतरी महाराजांना चिकटवू नये. एकच उदाहरण सांगितलं पाहिजे, कारण तोही गैरसमज मग म्हणे मग शिवाजी महाराजांच्या बदली दौलत खान का होता आरमारात, असंही विचारतात लोक. तर त्याचं कारण असं आहे की जी कला आपल्याला माहीतच नाही, त्याविषयी माहिती असलेला जो माणूस असेल तो माणूस आपण तात्पुरता का होईना घ्यावा, असा विषय महाराजांनी केला. आणि नंतर ते कान्होजी आंग्र्यांकडे सोपवलं आपल्याला, तेही सगळ्यांना बहुतेकांना माहिती. त्याचं कारण असं, असा प्रश्न विचारणाऱ्या कमी बुद्धी असलेल्या लोकांना मी काही त्यांना बाकीची विशेषणं देणार नाही, किंवा कमी अभ्यास करणाऱ्या लोकांनी थोडस नीट अभ्यास केला तर कळेल. 1947च्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर इंडियन नेव्हीचा कमांडर इन चीफ आणि एअरफोर्सचा कमांडर इन चीफ हे 1947 ते 57 म्हणजे पुढची 10 वर्ष हे ब्रिटिश होते एका पाठोपाठ. त्याचं कारण ह्या दोन्हीची नवीन निर्माण झालेल्या भारत या देशाला काहीही माहिती नाही, म्हणून हे असू देत असं झालं होतं. अशी एक घटनाही सांगतात, खरं कुठं माहित नाही, की ज्यावेळेला असं नेमायचं ठरलं तेव्हा स्थलसेनेसाठी सुद्धा त्यांचाच नेमायचा का, तर त्याला जनरल करिअप्पांनी विरोध केला. त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान नेहरू असं म्हणाले की अहो आपल्याला या सगळ्याची सवयच नाही, अनुभवही नाहीये. आणि असं म्हणतात की करिअप्पा म्हणले तुम्हाला नाही का पंतप्रधान केलं, तुम्हाला कुठे अनुभव आहे आधीचा.
आणि त्याच्यावर एक खूप मोठा वाद नंतरच्या काळात झाला वगैरे असं सांगितलं जातं, खरं खोटं माहित नाही. पण हे मात्र निश्चित आहे की 10 वर्ष कमांडर इन चीफ ऑफ नेव्ही आणि एअरफोर्सचा चीफ हे ब्रिटिश होते. त्याचं कारण आपल्याला त्याची सवय नव्हती. तसंच आरमार सुरुवातीला उभं करताना त्याची माहिती असलेला म्हणून दौलत खान महाराजांनी आणलं. नंतर मात्र चक्क फोडून तिकडून आणून बाकीची लोक त्यांनी घेतलेली आहेत. मग कान्होजी आंग्र्यांना आपल्याकडे मोठं केलेलं आहे. जसं पेशव्यांच्या काळामध्ये इब्राहिम गार्दी नंतर तोफखान्यासाठी पानसेंना आणलं फोडून चक्क मुघलांकडनं, तसंच आहे. पण सुरुवातीला ती माहिती नव्हती म्हणून. पण अदरवाईज आपण जर विचार केला तर लक्षात येतं महाराजांच्या सान्निध्यात फार मुसलमान नव्हते. जे काही थोडेफार तात्पुरते आले त्यातले निम्मे हे भाषेचं काम करणारे होते, पत्रासाठी आलेले. बाकीचे काही जण हे शहाजी राजांकडनं महाराजांकडे आलेले होते, कारण त्यावेळेला शहाजी राजे हे कुतुबशाही सोडून, निजामशाही सोडून आदिलशाहीकडे गेलेले होते. म्हणून त्यांच्याबरोबर असलेली काही लोक आलेली होती आणि असे दौलत खान सारखे काही. पण हा उल्लेख नाही कुठेही महाराजांनी आपल्या 12 बलुतेदार 18 पगड जातीतले 12 मावळातले लोक आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र करून हे हिंदवी स्वराज्य उभं केलेलं आहे, हे निश्चित. धन्यवाद. आज पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण महाराजांचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या विचारांचा जो जागर केलेला आहे, तो माझी खात्री आहे की हा कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना प्रेरणा देऊन जाईल. आज तुम्ही इथे आलात, मनापासून मी विवेकच्या वतीने तुमचे आभार मानते. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. आज महाराजांची पुण्यतिथी आणि रामभक्त हनुमानांची जयंती, दोघांच्या पराक्रमाचं आणि सर्व गुणसंपन्नतेचं स्मरण करूया आणि आपण इथेच थांबूया. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना नेहमीसारखंच पुन्हा एकदा आवाहन की विवेकचे दर्जेदार कार्यक्रम पाहण्यासाठी विवेकच्या फेसबुक पेजला लाईक करा, शेअर करा आणि विवेकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या मंगळवारी नव्या कार्यक्रमासह. तोपर्यंत निरोप. अच्छा.